दिवाळी म्हटली की गोड पदार्थ हे आलेच आणि ठराविक पदार्थ केलेच जातात, हो की नाही? त्या सगळ्या गोड पदार्थांच्या काही टिप्स ज्या आहेत किंवा ते पदार्थ चुकू नये याचा अर्थ की ते उत्तम व्हावे याकरता आपण सगळ्या टिप्स ज्या आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता पहिल्यांदा आपण 2 लाडूचे प्रकार करून घेऊयात. दिवाळीमध्ये हमखास केले जातात म्हणजे रव्याचे लाडू आणि बेसनाचे लाडू. पहिल्यांदा बेसनाचे लाडू घेऊया. बेसनाचे लाडू हे हरभऱ्याच्या डाळीपासून करतात, म्हणजे हरभऱ्याची डाळ दळून ते जे बेसन असतं त्याच्यापासून केली जातात. परंतु बेसन हे भाजताना त्याला खूप वेळ लागतो, म्हणून एक साधी सोपी टिप सांगते की हरभऱ्याची डाळ ही छान लालसर भाजून घ्यायची आणि मग ती दळून आणायची, अगदी बारीक आल्यावर चाळून घ्यायची आणि मग ती तुपात भाजायची. साधारण 4 वाट्या जर आपण डाळीचं पीठ घेतलं, म्हणजे भाजलेल्या डाळीचं पीठ घेतलं, तर त्याला अंदाजे 1 ते 1.5 वाटी चांगलं तूप लागतं. आता बेसन कधी एकदम भाजायला घ्यायचं नाही, पहिल्यांदा कोरडं भाजून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये थोडं आपण तूप घालत जायचं. जोपर्यंत पुन्हा आपल्या बेसनाला तूप सुटत नाही तोपर्यंत आपण बेसनामध्ये तूप घालायचं, पण एकदम न घालता थोडासा रंग बदलला की 1-2 चमचे, मग आणखीन 2 चमचे असं करत करत आपलं जे 1.5 वाटी आपण जे तूप ठेवलेलं असेल त्यातलं 1 वाटीपर्यंत आपण तूप याच्यामध्ये वापरायचं. अगदी आवश्यक वाटलं तर त्याच्यामध्ये आणखीन एखाद दुसरा चमचा वापरायचा. 1.5 वाटी तूप आपण पातळ करून ठेवलेलं असेल की आपली वेळ गडबड होत नाही. बेसन चांगलं गार झाल्यानंतर त्याच्यावर दुधाचा शिपका मारायचा. शिपका म्हणजे हातामध्ये दूध घ्यायचं आणि भाजलेल्या गरम बेसनावर त्याचं शिंपण करायचं. त्याला शिंपणे किंवा शिपका मारणे असे म्हणतात. त्यामुळे आपले जे बेसनाचे लाडू असतात ते मऊसूत होतात आणि आपल्या टाळ्याला चिटकत नाही. नंतर मुख्य टिप म्हणजे बेसन गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची. समजा जर 4 वाट्या आपलं बेसन असेल तर त्याला अंदाजे 2.5 ते 3 वाटी पिठी साखर लागतं आणि त्याच वेळेला वेलदोड्याची पावडर आणि मनुका घालून ते चांगलं मळून घ्यायचं आणि नंतर बेसनाचे लाडू करायचे. बेसनाचं आपण केल्यानंतर जरी लाडू वळला गेला नसेल तरी सुद्धा काही वेळाने म्हणजे 5-6 तासांनी तो लाडू घट्ट होतो आणि मग ते पुन्हा जरी त्याचा आकार बदलला असेल ना तरी हातावर चोळून पुन्हा आपण त्याचे लाडू वळू शकतो. समजा जर आपल्याला वाटलं की तरी सुद्धा ते बेसन पातळच आहे, अशा वेळेला थोडंसं भाजलेलं बेसन त्याच्यात घालायचं, पुन्हा ते मिश्रण मुरू द्यायचं आणि मग नंतर त्याचे लाडू वळायचे. घट्ट जर तुम्हाला वाटलं तर त्याच्यात 2 चमचे तूप घालायचं. पातळ जे तूप आपण मुद्दामून करून ठेवले ना ते तूप घालायचं, मळायचं आणि मग बेसनाचे लाडू करायचे. आता बेसनाच्या लाडवाप्रमाणेच आणखीन महत्त्वाचे लाडू म्हणजे रव्याचे लाडू. रव्याचे लाडू करताना बारीक जो रवा असतो किंवा त्याला सुजी म्हणतात तो आणावा. स्वच्छ पांढरा असेल की आपले लाडू पण स्वच्छ चांगले होतात. अर्धा किलोचे आपल्याला करायचे असेल तर अर्धा किलो रवा विकत आणावा किंवा मोजून घ्यावा. तो आपल्या वाटीने किती बसतोय तो बघावा. समजा जर आपल्या 4 सपाट वाटी बारीक रवा झाला असेल तर त्याला 3 वाट्या साखर आपल्याला लागते. 3 वाट्या साखरला 1.5 वाटी पाणी लागतं. हे साधारण प्रमाण झालं. पूर्वी 4 वाट्या रवाला 4 वाटी साखर घेत होते, पण एवढं आपण हल्ली गोड खात नाही त्यामुळे 3 वाट्या पुष्कळ होतं. 3 वाटी साखरेला 1.5 वाटी पाणी लागतं आणि पाऊण वाटी तूप लागतं. तूप घेताना ते पातळ करूनच वाटीमध्ये त्याचं मेजरमेंट किंवा त्याचं माप घ्यावं. त्यातली अर्धी वाटी तूप आधी आपण गरम करायला घ्यावं. त्याच्यामध्ये रवा टाकून तो खरपूस भाजून घ्यावा. समजा जर आपल्याला कमी वाटलं तूप तर त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं आपण तूप घालू शकतो, कारण प्रत्येक रवा हा वेगळा असल्यामुळे तुपाचं प्रमाण हे कमी जास्त लागण्याची शक्यता असते. रवा भाजताना तो तांबूस रंगावर भाजावा. भाजून झाल्यावर लागली काढून तो ताटात टाकावा. त्याच्यावरही 2-4 शिपके दुधाचे द्यावेत आणि नंतर लागली साखरेचा पाक करायला ठेवावा. साखरेचा पाक करताना 3 वाट्या आपण जे साखर घेतलेले त्याच्यात 1.5 वाटी पाणी घालावं आणि त्याचा 1 तारी पाक करावा. 1 तारी पाक केल्यानंतर ते भांडं खाली उतरवावं. गॅस बंद करावा. त्यात वेलदोड्याची पूड घालावी आणि आपण भाजलेला रवा त्याच्यात घालून चांगला एकत्र करून ठेवून द्यावं आणि कमीत कमी तास 1.5 तास तरी तो रवा मुरला पाहिजे. परंतु काही वेळेला बोलता बोलता आपला जर पाक घट्ट झाला, अगदी अर्ध्या मिनिटामध्ये पाक घट्ट होतो आणि तो जर घट्ट झाला तर आपले जे लाडू असतात ते रवाळ होतात किंवा तो रवा त्यात मुरला जात नाही. त्यामुळे ते असे रवा असं दाताखाली आपल्याला कडक लागायला लागतो. अशा वेळेला त्याच्यात 1 पाव वाटी दूध गरम करावं आणि त्याचा शिपका मारत मारत ते जे आपलं मिश्रण आहे ते सैल करावं. परंतु पाकात रवा घालू नये. ते जर मिश्रण तुम्हाला सैलच वाटलं, बराच 2-4 तास झाले पण लाडू काही वळला जात नाही असं वाटलं तर त्याच्यामध्ये 1 पाव वाटी रवा अगदी अर्ध्या चमचा तुपात भाजावा, त्याच्यात घालावा, पण ते पुन्हा मुरू द्यावं. लागली रवा घातल्या जर तुम्ही लाडू वळले तर त्याची कचकच लागेल. किंवा आणखीन एक तुम्हाला टिप देते. अशा वेळेला आपले कांदे पोहे करतो ते पोहे असतात ना, ते मिक्सरमधनं बारीक करावे. ते 3-4 चमचे जरी ह्याच्यामध्ये घातले तरी सुद्धा
आपले रव्याचे लाडू मिळून येतात आणि चांगले होतात. हे जे रव्याचे लाडू आहेत काही वेळेला असे बसतात, बसले तरी ते बसू द्यावेत, घाबरून जाऊ नये. गार झाल्यानंतर ते पुन्हा घट्ट होतात. मग त्याला पुन्हा आपण आपल्याला हवा तसं हातावर ते चांगले मळायचे, एक एक लाडू 2 हातावर मळायचे आणि नंतर त्याचे लाडू केले तरी चालू शकतात. तर रव्याच्या लाडवाबद्दल त्याच्यामध्ये दोन्ही बेसनाच्या लाडवात किंवा रव्याच्या लाडवात आपल्याला हवे ते ड्रायफ्रुट्स घालू शकतो आणि वेलदोड्याची पूडसुद्धा आपल्या आवडीप्रमाणे आपण घालू शकतो. रव्याचे लाडू करताना पाक कसा करायचा याच्यावर आपण एक छान व्हिडिओ केला आहे, तो तुम्ही नक्की बघा. सगळे पाकाचे प्रकार तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितले. आता आपण बघणार आहोत ते करंज्या. दिवाळीमध्ये करंज्या केल्या जातात. करंज्याचं सारण हे साधं असतं, म्हणजे ओल्या नारळाचं असतं किंवा सुक्या खोबऱ्याचं असतं. जास्त दिवस टिकवायचे असतील करंज्या तर सुक्या खोबऱ्याचं सारण करायचं. जर समजा 4-5 दिवस टिकवायचं असेल तर ओल्या नारळाच्या केल्या तरी सुद्धा चालू शकतं, परंतु तरीसुद्धा नारळाला वास येण्याची शक्यता असते. आता सारण करताना त्यात काय काय वापरतात. समजा 2 वाट्या सुक्या खोबऱ्याचा किस घेतला तर त्याच्यामध्ये 1 वाटी आपण पिठी साखर घालतो, 1 चमचा भाजलेली खसखस घालतो. नंतर बरेच जण त्याच्यामध्ये 1 पाव वाटी भाजलेला रवा घालतात, तुपामध्ये भाजलेला. आणि काही जण, म्हणजे माझ्याकडे आई आमची कणिक भाजून घालायची, त्याच्यामुळे खमंगपणा येतो असं ती म्हणायची. शिवाय सुकामेवा घातला जातो. सुकामेवा म्हणून चारोळी, काजू वगैरे घालून हे जे सारण आहे ते केलं जातं. आणखीन कोणी याच्यात तीळ वगैरे घालतं. आपल्या पद्धतीप्रमाणे सारण कसंही केलं तरी चालतं. मुख्य म्हणजे वरचे जे आवरण असतं ते खुसखुशीत होणं महत्त्वाचं असतं. काही वेळेला ते कडक होतं. कडक झालं असेल तर करंज्या चांगल्या लागत नाही. त्यामुळे 2 प्रकाराने केलं जातं, त्याची मी तुम्हाला माहिती देते. फक्त मैद्याच्या जर तुम्हाला करायच्या असतील तर तुम्ही 2 वाट्या जर मैदा घेतला असेल तर त्याच्यात जवळजवळ अर्धी वाटी पातळ तूप, म्हणजे गरम तूप करून त्याचं मोहन घालायचं, चिमूटभर मीठ घालायचं आणि ते भिजवून त्याच्या करंज्या करायच्या. पण एकदम अर्धी वाटी तूप घालताना एखादा चमचा तूप वगळून ठेवायचं आणि मग त्याच्यात घालायचं. 1 किलो मैद्याला साधारण खुसखुशीत करंजी होण्याकरता पाव किलो आपल्याला तूप लागतं. हे झालं नुसत्या मैद्याच्या. आता मैद्याच्या आणि रव्याच्या करायच्या म्हटल्या तर आपण जर पाव किलो मैदा घेतला असेल तर त्याच्यामध्ये 70 ते 80 ग्रॅम आपल्याला रवा घालायचा असतो. रवा हा नेहमी दोन्ही याच्यामध्ये बारीक रवाच वापरावा, म्हणजे तो पटकन भिजला जातो. त्याच्यामध्ये प्रत्येक वाटीला 2 टीस्पून किंवा 1 टेबलस्पून या हिशोबाने तूप गरम करायचं, चांगलं कढत्त करायचं आणि ते त्याच्यात मोहन म्हणून घालायचं आणि नेहमीसारखं दुधात किंवा पाण्यामध्ये आपलं करंजीचं जे वरचं आवरण आहे ते भिजवून ठेवायचं आणि नंतर त्या चांगलं मळून त्याच्या आपण करंज्या करायच्या. तिसरा जो प्रकार आहे तो फक्त रव्याच्या करंज्या. त्याच्यामध्ये फक्त रवा घेतला जातो. रवा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटीला 2 चमचे, टीस्पून म्हणजे याप्रमाणे जितक्या वाट्या तुम्ही रवा घेतला असेल तेवढं तूप त्याच्यात गरम करून चिमूटभर मीठ घालायचं आणि रवा भिजवून घ्यायचा. थोडासा सैलसर भिजवायचा, कारण रवा हा घट्ट होतो आणि नंतर पूर्वीच्या काळी ते पाट्यावर वंट्यावर कुटायचे, परंतु आता ते शक्य नाही, म्हणून त्याचे छोटे छोटे गोळे करायचे. मिक्सरच्या भांड्याला आतनं थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात लावायचा, त्यातले 10-12 गोळे त्याच्यात टाकायचे आणि मिक्सर बंद चालू असं करत राहिलं की ते चांगले मळलं जातं. त्यामुळे ती मेहनत आपली कमी होते. मग नंतर थोडंसं आणखीन कुटून छान एकजीव झाल्यावर त्याच्या आपण करंज्या करू शकतो. आता करंज्या करताना कुठल्या प्रकारचं आपण वरच्या आवरणाकरता मिश्रण घ्यावं याबद्दल तुम्हाला छान माहिती दिली. हवं ते सारण आपण भरू शकतो आणि करंज्या तळताना फार गरम तेलामध्ये तळायच्या नाही, मध्यम तेल करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तळायचं. सारख्या उलटाच्या पण नाहीत. करंजीवर बारीक बारीक फोड आले याचा अर्थ आपली करंजी खुसखुशीत झाली. करंजीवर मोठे मोठे फोड आले याचा अर्थ आपली करंजी ही नंतर मऊ पडणार आहे. पण मऊ जरी पडली तरी ती करंजी खराब होते असं अजिबात नाही. आपण त्याला 100पैकी मार्क कमी देतो म्हणून आपल्याला वाटतं की आपली करंजी बिघडली, परंतु ती बिघडत नाही. आणखीन एक सांगायचं राहिलं, करंजीचं जर पीठ असतं ते सैल भिजलं गेलं तर ती करंजी मऊच पडते. त्यामुळे करंजीचं पीठ हे कडक असलं पाहिजे. करंज्या लाटून भरून झाल्यानंतर त्याच्यावर एखादं ओलसर घट्ट पिळलेलं कापड टाकावं, म्हणजे त्या वाळत नाहीत. कारण तशा जर करंज्या वाळल्या तर त्या तेलामध्ये टाकल्यावर फुटतात. आणखीन एक महत्त्वाचं, करंजी केल्यानंतर 1 मोदक तरी नक्की जरूर करावा. करंजी ज्यावेळेला आपण सारण घालतो त्यावेळेला सारण जर करंजीच्या कडांना लागलं तर तिथे ती करंजी फुटते. त्यामुळे सारण भरताना करंजीच्या बाजूच्या म्हणजे साईडला कुठेही लागू देऊ नये. आणखीन एक महत्त्वाची टीप म्हणजे करंजीच्या ज्या कडा असतात त्याला दुधाचा नाही तर पाण्याचा हात लावून मग ते करंजीचं जे वरचं आवरण असतं किंवा करंजी मुडपावी, त्यामुळे ती करंजी चांगली चिकटते. करंजी कातण्याने कापताना तिचा आकार चांगला आला पाहिजे.
या सगळ्या याच्यामध्ये माझी स्वतःची अशी टीप आहे की करंज्या म्हणा, लाडू म्हणा, चकल्या म्हणा, आता पूर्वीसारख्या मोठ्या मोठ्या करू नये, कारण सगळेजण एवढं खात नाहीत. अशा वेळेला मी पण पेढ्यासारखे छोटे छोटे लाडू करते किंवा करंज्या करताना त्याही छोट्याच करते आणि अगदी 1-2 वाट्याच्या करंज्या केल्या तरी त्या भरपूर होतात. 4-6 माणसांना सुद्धा भरपूर होतात, आल्या गेल्यांना सुद्धा देता येतात आणि एवढंच करावं. कारण कितीही दिवाळीचा फराळ तुम्ही म्हटलं की महिनाभर टिकतो, 15 दिवस टिकतो, पण नंतर त्याला तेलाचा तुपाचा वास यायला लागतो. गोड पदार्थ हे नेहमी चांगल्या तुपात किंवा पूर्वी डालड्यामध्ये तळले जायचे आणि तिखट पदार्थ हे तेलात तळले जायचे. अशा तऱ्हेने मुख्य पदार्थ म्हणजे करंज्या आणि लाडवाचे दोन्ही पदार्थांबद्दल जेवढ्या टिप्स आत्ता मला सांगताना आठवल्या तेवढ्या सांगितल्यात. आणखीन एक म्हणजे अनारशाचं पीठ आहे, पण ते कसं करायचं त्याचा एक आपण वेगळा व्हिडिओ दिलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. त्याप्रमाणे अनारसे करा, अजिबात तुमचे बिघडणार नाहीत आणि नक्कीच चांगले होतील, मला खात्री आहे. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.